नमस्कार, युवर रेसिपी बुकमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण आई, बाबा आणि मुलांना आवडणारा असा पौष्टिक पदार्थ बनवतोय. सर्वांच्याच आवडीचा असं म्हणतीये, कारण बाबांना चपाती पुरीपेक्षा भाकरी जास्त आवडत असते. तर मुलांना चपाती भाकरीपेक्षा पिझ्झा, बर्गर, नूडल्स खायला जास्त आवडतात. आणि आईला घरातल्यांना भरपूर भाज्या घालून पौष्टिक असा पदार्थ करून द्यायचा असतो. आज या सगळ्यांचा विचार करून छान असं कॉम्बिनेशन करतोय आपण. आज आपण करतोय ज्वारीचे नूडल्स. सुरुवात करूया. त्यासाठी इथे एका बुट्टीमध्ये मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय. परात किंवा ताट वापरली तरी चालेल. आता सारख्याच वाटीने अर्धी वाटी पाणी एका भांड्यामध्ये चांगलं गरम करून घेऊ. पाणी मात्र चांगलं गरम करून घ्यायचंय बरं का. पिठामध्ये ना अगदी थोडंसं मीठ मी घातलं होतं आणि ते मिसळून घेतलं होतं. तो व्हिडिओ माझ्याकडून इथे स्किप झालेला आहे. आता मीठ घालून हे पीठ चांगलं एकजीव मिसळून घेतलेलं आहे. यामध्ये गरम पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय. पाणी खूप गरम आहे, त्यामुळे सुरुवातीला चमच्याने मिसळून घ्यायचंय. सगळं पाणी यामध्ये घालायचंय. गरम पाणी वापरल्यामुळे ना पिठाला खूप छान चिकटपणा येतो आणि मग नूडल्स आपले छान लांब लचक असे तयार होतात. नूडल्स अजिबात तुटत नाहीत. आता संपूर्ण पाणी मी यामध्ये घालून घेतलं. याला व्यवस्थित मिसळून घेतलंय. आता यावर प्लेट झाकूयात आणि याला 5 मिनिटं चांगलं वाफवून घ्यायचंय. आता दुसरीकडे इथे मी एका वाटीमध्ये पाव वाटी साधं रूम टेम्परेचरचं पाणी घेतलंय. आता या पाण्यामध्ये हात ओलवून घ्यायचा आहे आणि या पाण्याने आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचंय. पाणी खूप यामध्ये ओतायचं नाहीये. पाण्याच्या ओल्या हाताने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय. पीठ मळत असताना आपण भाकरीसाठी मळतो की नाही, अगदी त्या पद्धतीनंच मळून घ्यायचंय. खूप घट्टही नाही किंवा खूप सैलसर पण नाही. अगदी मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय. आपण भाकरीचं पीठ मळतो की नाही, अगदी त्या पद्धतीने हाताने घसरून याला व्यवस्थित मळून घ्यायचंय. तर इथं मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये असं पीठ आपलं मळून तयार झालं. हे पहा, पीठ जर असं तुम्ही धरलं ना तर याला कुठेच भेगा जात नाही. इतकं परफेक्ट असं पीठ मळून तयार केलं. पीठ जर खूप घट्ट मळलं ना तर ते नूडल्स साच्यातून गाळताना ना तुटल्यासारखे होतात किंवा त्याला चिरा जातं. आणि अगदी सैलसर असेल ना तर नूडल्सला तितका चिकटसर किंवा तितका लवचिकपणा येणार नाही. तर असं हे मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये पीठ आपलं मळून तयार झालं. आता या पिठाचे आपल्याला लांब गोळे करायचे. एकच मोठा गोळा तयार केला तरी चालेल. इथे मी एक मोठा आणि एक छोटा असे लांबट 2 गोळे तयार करून घेतलेले आहेत. जे पाववाटी पाणी घेतलं होतं त्यातलं फक्त 2 चमचे पाणी इथं आपण वापरलेलं आहे. आता चकलीचा असा साचा असतो ना, तो आपल्याला घ्यायचा आहे. यासोबत अशा शेवच्या ज्या प्लेट मिळतात, या 3 प्रकारच्या प्लेट असतात. एक अगदी बारीक असते, ज्यापासून आपण नायलॉन शेव बनवतो, आणि एक सर्वात मोठी असते, याच्यापासून गाठी शेव केली जाते. इथं आपल्याला नूडल्ससाठी मध्यम आकाराची प्लेट वापरायची. आता ही प्लेट या साच्याला लावून घेऊ. पीठ साच्याला चिकटू नये म्हणून तेलाने थोडंसं याला ग्रीस करून घ्यायचंय. साच्याला तेल लावून घेतल्यानंतर यामध्ये बसेल इतकं पीठ आपल्याला भरायचंय आणि साचा बंद करून घ्यायचंय. आता आपल्याला नूडल्स करायचे तर त्यासाठी सर्वात आधी स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवूयात. लक्षात घ्या, नूडल्स साच्यातून पाडण्या अगोदर पाणी आपलं चांगलं गरम झालेलं असावं. तुमच्याकडे स्टीमर नसेल तर घरातील कोणतीही चाळण एखाद्या भांड्यावर बसेल असं भांडं वापरा. त्या भांड्यामध्ये पाणी चांगलं गरम करून घ्या आणि त्या चाळणीमध्ये नूडल्स तयार करून घेतले तरी चालतील. आणि आता आपल्याला हे नूडल्स या साच्यातून गाळून घ्यायचे. आपण कुरडई गाळतो की नाही, अगदी त्याच पद्धतीने याला आपल्याला गाळून घ्यायचंय. नूडल्स साच्यातून गाळत असताना खूप जाडसर थर नका देऊ. थोडे लांब लांब पातळ असे याला आपल्याला पाडून घ्यायचंय. खूप जाड असा थर दिलात ना तर नीट ते शिजले जाणार नाहीत आणि ज्यावेळेला आपण ते काढतो त्यावेळेला व्यवस्थित काढता पण येत नाहीत. त्यामुळे ना हे असे पातळ नूडल्स इथे मी गाळून घेतलेले आहेत. तर आता हे स्टीमरचं भांडं यावर ठेवूयात. वर प्लेट झाकूयात आणि गॅस मध्यम करायचा आहे. मध्यम आचेवरती हे नूडल्स आपल्याला 10 ते 12 मिनिटं वाफवून घ्यायचे. शिल्लक राहिलेलं जे पीठ होतं ते सुद्धा मी साच्यामध्ये भरून घेतलेलं आहे. नूडल्सची पहिली बॅच आपली वाफवून तयार झाली की लगेचच मी दुसरी बॅच सुद्धा याच पद्धतीने वाफवून घेणार आहे. नूडल्स आपले वाफवून होत आहेत तोवर आपण दुसरीकडे भाज्या चिरायला घ्यायच्या. इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे, 1 हिरवी शिमला मिरची, थोडीशी कांदा पात आणि अगदी छोटासा पत्ताकोबीचा तुकडा इतक्या भाज्या घेतलेल्या आहेत. भाज्या तुम्ही आवडीनुसार कोणत्याही वापरू शकता. याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार थोडंफार कमी जास्त केलं तरी चालेल. तुम्हाला आवडत असेल किंवा घरी जर असेल तर तुम्ही रंगीत शिमला मिरची वापरू शकता. गाजराचे उभे काप करून वापरू शकता किंवा मग फ्रोझनचे ग्रीन पीस वापरलेत ना तरी पण चालतील. तर इथं आपल्या सगळ्या भाज्या चिरून झालेल्या आहेत. साधारण 12 मिनिटं झालेत. नूडल्स सुद्धा आपण आपले चेक करूयात. प्लेट काढून पाहूयात.
नूडल्स आपले छान वाफलेले आहेत. याचा थोडासा रंग तुम्हाला बदलल्यासारखा लालसर दिसत असेल, म्हणजे हे व्यवस्थित शिजलेले आहेत. आता एका प्लेटमध्ये काढून ठेवू आणि पूर्णपणे गार करून घेऊ. याच पद्धतीने उरलेल्या पिठाचे सुद्धा नूडल्स करून घ्यायचे. संपूर्ण नूडल्स करून झाल्यानंतर ते पूर्णपणे गार करायचे आणि मगच ते वेगळे वेगळे आपल्याला करायचे. नूडल्स गरम असताना किंवा कोमट असताना हे वेगळे करायला गेलात ना, तर त्याचे तुकडे तुकडे पडतात. अगदी लांब लचक असे नूडल्स होत नाहीत. त्यामुळे नूडल्स पूर्णपणे गार करायचे आणि मगच वेगळे वेगळे करून घ्यायचे. तर इथे बघा, हे असे मी नूडल्स सगळे वेगळे करून घेतले. छान असे ज्वारीचे नूडल्स आपले तयार झालेले आहेत. आता पटकन यांना आपण भाज्यांची फोडणी देऊयात. तर त्यासाठी कढईमध्ये इथं 2 मोठे चमचे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचा बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे आणि 1 चमचा बारीक चिरलेलं आलं घालायचं आहे. गॅस मध्यम किंवा मोठा ठेवायचा आहे आणि ह्या बारीक चिरलेल्या भाज्या घालायच्या. कांदा पात फक्त मी इथं घातलेली नाही. गॅस मध्यम ते मोठाच ठेवायचा आहे आणि या भाज्या पटापट आपल्याला टॉस करून घ्यायचे. लक्षात घ्या, गॅस कमी नका ठेवू, नाहीतर मग भाज्या मऊ पडतात आणि त्या खायला फारशा चांगल्या लागत नाही. त्यामुळे गॅस मध्यम किंवा मोठाच ठेवायचा आहे आणि भाज्या पटापट तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या, म्हणजे त्याचा क्रंच चांगला राहतो. भाज्या 1-2 मिनिटं परतून घेतल्या. आता यामध्ये काही सॉस घालूयात. 1 मोठा चमचा शेजवान चटणी घालायची, 1 चमचा टोमॅटो केचप, 1 चमचा डार्क सोया सॉस, 1 चमचा व्हिनेगर. तुम्हाला जर सॉसेस घालायचे नसतील तर तुम्ही आपल्या रोजच्या जेवणाची हळद, तिखट, मिठाची फोडणी केली, थोडेसे धने जिरे पावडर घातली तरी चालेल. गॅस मध्यमच ठेवायचा आहे आणि हे सॉस सगळे पटापट यामध्ये मिसळून घ्यायचे. मिनिटभर हे सगळं परतून घेतल्यानंतर यामध्ये शिजवून घेतलेले नूडल्स घालायचे. नूडल्स घालून हे चांगलं एकसारखं टॉस करून घ्यायचं, मिसळून घ्यायचंय आणि गॅस लगेच बंद करायचं. आपण विकतचे नूडल्स जसे फोडणी देतो ना, अगदी त्याच पद्धतीनं याला करून घ्यायचंय. वरून थोडीशी बारीक चिरलेली कांदा पात घालून लांब पातळ चिरलेला पत्ता कोबी घालायचं. तयार झाले आपले घरच्या घरी पौष्टिक असे ज्वारीचे नूडल्स. विकतचे पॅकेटबंद नूडल्स घरी आणून बनवण्यापेक्षा असे ज्वारीच्या पिठाचे नूडल्स नक्की घरी करून बघा. मुलांना खाऊ घाला आणि त्यांना आवडले का मला कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटूयात लवकरच.